नमस्कार, सुप्रभात. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. राज्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे आणि एसटीचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण व्हावं या एक कलमी मागणीसाठी एसटी कर्मचारी आता आक्रमक झाले आहेत. राज्य सरकारनं विलीनीकरणाची मागणी वगळता इतर एसटी कर्मचाऱ्यांच्या सगळ्या मागण्या मान्य केलेत. मात्र विलीनीकरणाच्या मागणीबद्दल परिवहन मंत्र्यांनी समितीकडे बोट दाखवलंय. गेल्या 17 दिवसांपासून आझाद मैदानामध्ये हे आंदोलन सुरू आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी सुद्धा आपण मागण्यांवर ठाम असल्याचं सांगत आक्रमक भूमिका कायम ठेवली आहे. त्यामुळे सरकारचा विलीनीकरणाला विरोध असल्याचंही कळतं आणि यावर अखेर मार्ग काढण्यासाठी सरकारनं 3 सदस्यांची समिती नेमली आहे. पण महामंडळाचे नियम हे राज्य सरकारपेक्षा खूप वेगळे आहेत असंही सरकारचं म्हणणं आहे. एसटीच्या उत्पन्नातून मंडळाचा कारभार चालतो. नागरी सेवा नियम आणि कायदे हे पूर्णपणे वेगळे आहेत. तसंच राज्य सरकारचे नियम आणि कायदे वेगळे आहेत. दररोज जो एसटीला नफा होतो त्यातून कर्मचाऱ्यांचे पगार दिले जातात. त्यामुळे जर का विलीनीकरण करायचं असेल तर राज्य सरकारला महामंडळ बंद करावं लागेल. आणि त्याहीपेक्षा मोठी चिंता आहे सरकारची, ती म्हणजे सरकारला सुमारे 1000 कोटीचा अतिरिक्त भार पडेल असा सरकारचा दावा आहे. सुस्मिता बधाणे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. सुस्मिता, काल या सगळ्या कर्मचाऱ्यांनी परिवहन मंत्र्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता, जी भेट झाली नाही आणि शेवटी परिवहन मंत्र्यांनी असं म्हटलं की विलीनीकरणाचा निर्णय समिती घेईल, बाकीच्या मागण्या असतील तर माझ्याशी बोला. आता आज पुढे काय काय होणार आहे? खरं तर विलीनीकरणाच्या प्रश्नाबाबत समिती गठीत करण्यात आली. त्या त्रिसदस्यीय समितीमध्ये परिवहन विभागाचे सचिव असतील, मुख्यमंत्र्यांचे सचिव असतील आणि अर्थ विभागाचे सचिव असतील, अशा पद्धतीची एकूणच ही समिती गठीत करण्यात आल्याचं स्वरूप होतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विलीनीकरणात होऊ शकतं की नाही याच महत्त्वाच्या मुद्द्यावरती ही समिती काम करत आहे. जर हा मुद्दा आता चर्चेत येतो आहे तर यामागे सरकारचा जो काही ताळेबंद असेल तो कशा पद्धतीने असेल हेही बघणं महत्त्वाचं आहे. उद्या कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे. अवमान याचिका दाखल करण्यात आलेली होती एकूणच संपाच्या विरोधात सरकारकडनं आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये अवमान याचिकेचा उद्या निकाल असणार आहे. त्यामुळं आज सोशल मीडियाच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून अनेक अशा कर्मचाऱ्यांना आवाहन करण्यात आलेलं होतं ज्यांना या आझाद मैदानामध्ये बोलवण्यात आलेलं आहे. चलो आझाद मैदान अशा पद्धतीच्या घोषणासुद्धा देण्यात आलेल्या आहेत, ज्यामुळं अगदी काल रात्रीपासून किंवा आज सकाळीसुद्धा आपण बघाल तर मोठ्या संख्येनं आझाद मैदानामध्ये जे संप करणारे बस आणि एस टीचे कर्मचारी आहेत ते पोहोचलेले आहेत. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे साधारणपणे 250 आगारातनं हे कर्मचारी इथं पोहोचत आहेत आणि या कर्मचाऱ्यांना आता हे मैदान अपुरं पडायला लागलेलं आहे. गोपीचंद पडळकर असतील, सदाभाऊ खोत असतील यांनी आजवर यांचं नेतृत्व केलेलं आहे. आज सकाळी ते इथे उपस्थित नाही आहेत. अनेक बैठका होत आहेत, चर्चा होत आहेत, परंतु कारवाई करून सुद्धा संपावरती ठाम असणाऱ्या या सगळ्या कर्मचाऱ्यांशी आपण बोलूयात. खरं तर ज्या पद्धतीनं एकूण चित्र दिसतं आहे, आझाद मैदानामध्ये प्रचंड संख्येने तुम्ही सगळे जमलेले आहात. काय वाटतं, सरकार काय निर्णय घेईल? सरकारनं शासनात विलीनीकरण करावं ही कर्मचाऱ्याची एकमेव मागणी आहे. कारण आज 12 दिवस झालं आझाद मैदानावर आम्ही कर्मचारी बसून आहोत. आज तुम्ही कुठून आलात? इथंच आहोत, 12 दिवस झालं इथेच आहोत. अच्छा, तुम्ही कुठून आलात? आम्ही बार्शीहून आलेलो आहोत आणि गेली 12 दिवसापासून महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री सदाभाऊ खोत, लोकनेते गोपीचंदजी पडळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एस टीचा जो महाराष्ट्र शासनामध्ये विलीनीकरणाचा जो लढा चालू आहे त्याला कुठंतरी महाराष्ट्रामध्ये असंख्य कार्यकर्ते आज मुंबईत आलेले आहेत आणि आमची एकच मागणी आहे की बाबा राज्य शासनामध्ये आमचं विलीनीकरण झालं पाहिजे. आम्ही मराठी माणूस आहोत आणि मराठी माणसाच्या हिताचेच निर्णय ठाकरे सरकारने घ्यावे. आमची ठाकरे सरकारला आज पहिल्या टप्प्यात विनंती आहे. नक्कीच आपण बघतो आणखीनही काही कर्मचारी इथं आहेत. तुम्ही कुठून आला आहात आणि सरकारने जी कारवाईची भूमिका घेतलेली आहे, मग खाजगीकरणाच्या चर्चा सुरू होत्या, विलीनीकरणाबाबत समिती निर्णय घेईल असं म्हटलं जात आहे. येत्या काळामध्ये सुद्धा आझाद मैदानामध्ये थांबण्याची तयारी आहे का? हो, नक्कीच.
बायका मला फक्त एकच सांगायचं शासनाला की जसं आपलं देशाचे पंतप्रधान मोदी त्यांनी ते शेतकऱ्यांच्या विरोधातले 3 कायदे त्यांनी रद्द केले, तर त्यावेळेस त्यांनी थोडं 2 पावलं मागे येऊन ते कायदे रद्द केले. तसेच आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना एक विनंती, तुम्ही सुद्धा 2 पावलं मागे घेऊन जो आमचा लढा चालला पण तो कायदा होता हा, याच्यात कुठलाही कायदा नाहीये. कृषी कायदा हा संसदेमध्ये संमत झालेला होता. कृषी कायद्याचा आणि तुमच्या आंदोलनाचा आपण थेट संबंध कसा जोडणार? नाही ना, म्हणजे आता सगळं शासनाचं चाललंय ना. गाडीवरून तुमच्या बसवर लिहिलं जातं महाराष्ट्र शासन, नाही तर बिल्ल लावलं जातं, सगळं काही केलं जातं. मग तुम्हाला विलिनीकरण करायला काय अडचण आहे? म्हणजे विलिनीकरणाचा कायदा अपेक्षित आहे तुम्हाला? हो, 100%. नाही, कायदा खरं तर या अनेक त्रुटी तुम्हाला माहिती नसतील, परंतु समिती गठीत करण्यात आलेली आहे, कारवाई केली जाते आहे. आज किती संख्येनं तुम्ही सगळे इथे जमलात? इथं 10,000 लोक आहेत आणि समिती गठीत केली म्हणजे मॅडम काय कोर्ट सांगणार आहे का? ह्यांनी जर विलिनीकरण केलं तर कोर्ट म्हणणार आहे का तुम्ही करू नका, कोर्टातच केस चालू द्या? समजा दोघांची जर भांडणं झाली तर लोक भांडणं करून कोर्टात जातात, तर इकडं आपली घरीच मिटवलं कोर्ट म्हणतं का नाही इथंच कोर्टातच यावं लागेल, मिटवायला चालूच ठेवावं लागेल भांडणं, असं नाही चालत. ही म्हणते समिती गठीत केली, समिती गठीत केली. ह्यांनी जर सांगितलं महाराष्ट्रात विलीन करून टाकू तेलंगणाप्रमाणे, तर कोर्ट म्हणा आज करू नका इथंच या, तारखात चालू ठेवा, असं नाही म्हणणार कोर्ट. कोर्ट सांग कोर्टाचा विषयच नाही ना ते. हा विषय खरं तर एसटी कामगाराचा आणि मंत्र्यांचा आहे. पण अवमान याचिका कोर्टात आहे. अवमान याचिका सरकारने दाखल केली संप मोडीत काढण्यासाठी. मागं घेऊ शकतो. ते मागे घेऊ शकतात ना त्यांनी. आमचं पालकत्व स्वीकारून त्यांनी याचिका मागे घेऊन आम्हाला जे शासनात विलिनीकरण केलं. आज 12 दिवसापासून इथे लेकरं बाळ घेऊन लहान मुलं घेऊन आम्ही इथं घरदार सोडून थांबलोय. आम्ही कशाला थांबणार इथं? अहो मॅडम आम्ही पाहुणं म्हणून इथं आलोय, पाहुणं म्हणून आलोय. आपण रोडचा जर एखादा माणूस आला पाणी मागितलं तर पाणी देतोय. आम्ही उद्धव साहेबांची इथं मुंबईत बाळासाहेबांच्या मुंबईत आलोय. कुणी बाळासाहेब असताना कुणी पाण्या वाचून राहिलं नाही, उपाशी राहिलं नाही. आणि आम्हाला इथं मुंबईत येऊन आम्हाला पाणी नाही, आंघोळीला पाणी नाही, लाईट होती लाईटी बंद केल्या, जेवायला नाही. आणि आम्ही मुख्यमंत्र्यांची इथं पाहुणं म्हणून आलोय. इथं मुंबईमध्ये आम्ही पाहुणं म्हणून आलोय आणि आम्हाला पाहुण्याला अशी वागणूक दिली जाते. खरं तर तुम्ही सगळे आंदोलन करते आहात, त्यामुळं ज्या पद्धतीनं इतर आंदोलक असतात त्याचप्रमाणे यांनी सुद्धा मागण्या ज्या आहेत त्या स्पष्टपणे मांडलेल्या आहेत. संख्या वाढते आहे आंदोलकांची. आंदोलनामध्ये पुढची भूमिका काय असेल हे भाजपचे नेते ठरवत आहेत. गोपीचंदजी असतील किंवा सदाभाऊ खोत असतील, हे सुद्धा या बाबतीमध्ये चर्चांमध्ये सहभागी होत आहेत. त्यामुळे एकीकडे राजकीय शक्ती आहेत, एकीकडे मागण्या आहेत, एकीकडे न्यायप्रविष्ट सगळं प्रकरण आहे. त्यामुळे या तिन्ही सुस्मिता, या महत्वाचं ज्या वेगवेगळ्या अडचणी आहेत त्याच्यातली मुख्य अडचण आहे की यांचं मुळात पे स्ट्रक्चर म्हणजे पगाराची जी रचना आहे तीच अयोग्य आहे किंवा ती वर्षोनवर्षात बदललेली नाही आणि त्यामुळे त्यांच्या हातात इतके कमी पैसे येतात. कालही आपण चॅनलवर दाखवलं होतं की अन्य राज्यांमध्ये काय पगार मिळतो, यांच्यामध्ये काय, महाराष्ट्रामध्ये काय पगार मिळतो. यांच्यापैकी कोणी विलिनीकरणाच्या साठी काही तोडगा सांगू शकेल का? किंवा जो तोटा शासनाला होतोय तो तोटा पाहता शासन निर्णय घेत नाहीये विलिनीकरणाचा, याबद्दल त्यांचं काय मत आहे? थेट या कर्मचाऱ्यांच्याकडे जाऊन त्यांना विचार. नक्कीच. आपण आता बघतोय की एसटी तोट्यात आहे असं पाहायला मिळतंय. विलिनीकरणाचा मुद्दा म्हटला तर त्यासाठी वेळ लागेल असं म्हटलं जातंय. काय नेमका तोडगा निघू शकतो? प्रथमतः आपल्या माध्यमाचे स्वागतच करेन की तुम्ही आम्हाला भरपूर साथ दिलेली, अशीच साथ द्यावा. आणि शासनाला एकच मागणी करू की फक्त राज्य शासनात विलिनीकरण करून घ्यावे, एवढीच अपेक्षा आहे. तोट्यात असणारा एसटी महामंडळ असं म्हणतात, त्याच्यामुळे तुम्हाला येणारा पगार सुद्धा अगदी थोडा कमी असतो, म्हणजे नाहीच्या बरोबर आहे जेवढी मेहनत तुम्ही घेतात त्या बाबतीत. मॅडम, आमचं महामंडळ 1972च्या दुष्काळात महाराष्ट्राला तारलेलं महामंडळ आहे आणि आता ही महामंडळ इतकं काही करू शकतं. 4 टॅक्सवर सुद्धा, फक्त 4 टॅक्समुळं संपूर्ण महामंडळ नफ्यात येऊ शकतंय. एकतर डिझेलचा टॅक्स आहे, प्रवासी टॅक्स आहे, टोल टॅक्स आहे आणि ह्याच्यामुळे नफ्यात येऊ शकतंय. त्याच्यामुळं ते शासनात घेतलं तरी काय चुकीचं काहीच नाहीये. आम्ही तोट्यात आता एका वेळेला एकाने बोला. महाराष्ट्र शासनाचा उपक्रम आहे. या ठिकाणी नफ्याचा आणि तोट्याचा प्रश्न येतोय कुठं? पण जर नफा आणि काय बहुजन हित आहे त्याच्यावर लिहिलंय. महाराष्ट्र शासन काळ्याचा पिवळा, पिवळ्याचा पांढरा भगवा करताय तुम्ही.
शासन पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे, जेव्हा ते एकीकडे म्हणतायत, थोडं या बाजूला याल, एकीकडे सरकार असं म्हणतंय की एसटी नफ्यामध्ये नाहीये, त्यामुळं जो काही कर्मचाऱ्यांना पगार अपेक्षित आहे तो आम्ही देऊ शकत नाही, त्यामुळे तोडगा निघत नाहीये. तोडगा निघायला यांची भावनाच नाही ह्या कामगाराला काय द्यायचं. कामगाराला भावना असती तर 41-42 कामगार आमचे मृत्युमुखी पडोस्तर यांनी वाटच पाहिली ना. आणि किती मरतील ह्याची वाट पाहतायत का ते. यात मार्ग काय निघू शकतो? मार्ग काय ना, शासनाने विलने जे काय आमचे जाणता राजा शरदचंद्रजी पवार यांनी कोल्हापूरच्या अधिवेशनामध्ये सांगितलं, माननीय परिवहन मंत्री आज तेच आहेत, अनिल परब यांनी कोल्हापूरच्या अधिवेशनामध्ये सांगितलं की आमची सत्ता आल्यानंतर आम्ही तुम्हाला महाराष्ट्र शासनामध्ये विलीन करून देतो, तुमच्याकडे व्हिडिओ असेल तर, नसेल तर आम्ही तुम्हाला देतो. मग बोलायचे दात सत्तेवर आलं की वेगळं, सत्तेच्या बाहेर असलं की वेगळं. तुम्हाला जर हे देता येत नाही त्यावेळेस बोलताना समजलं नाही, त्यावेळेस समजलं. आणि हे ज्यात नफा तोट्याचा भाग नाही. राजशेखर रेड्डीनं कसलं ते शासन नाही, ट्रान्सपोर्ट नाही, भारतामध्ये फक्त महाराष्ट्रच आहे का? जवळजवळ 6 राज्यामध्ये शासनाच्या सेवेमध्ये विलिनीकरण करून घेतलेलं आहे. त्यांचं टोल टॅक्स हे ते आशिया खंडात साऱ्यात मोठं जर कुठलं असेल तर हे महाराष्ट्राच्या ट्रान्सपोर्ट आहे. विक्रम गोखले खरं तर इतर अनेकही मुद्दे आहेत. तुम्ही म्हणजे तुम्ही कुठून आला आहात, काय सांगाल? नमस्कार मॅडम, मी माहूरहून आलो आहे, नांदेड जिल्ह्यामधून. आणि हा विलिनीकरणाचा लढा जो आहे हा मजबूत करण्यासाठी महाराष्ट्रातून एसटी कर्मचारी आले आहेत. महत्त्वाचा मुद्दा या निमित्तानं चर्चेत आलेला आहे. पगार तुमचा फार कमी आहे म्हणून पगारवाढ मिळावी, ही एक महत्त्वाची मागणी आहे. विलिनीकरणाबाबत अजूनही चर्चा सुरू आहेत. आर्थिक काहीतरी नफा या संपानंतर मिळावा अशी अपेक्षा आहे का? नफा म्हणजे तुम्ही कर्मचाऱ्याबाबत बोलताय की महामंडळाबाबत बोलताय? कर्मचाऱ्यांच्या बाबतीत नफ्याचा प्रश्नच येत नाही मॅडम. आम्ही मेहनत करतो आणि समान काम समान दाम या तत्वावर आम्हाला जो काही समजा मोबदला आहे तोच हवा. आम्हाला जास्त नाही पाहिजे याच्याकडून, शासनाकडून. सामान्य कर्मचारी जो महाराष्ट्रातला बाकीचे जे कर्मचारी आहेत त्यांना ज्या आधारावर समजा जसं पेमेंट भेटते तसंच आम्हालाही भेटावं, ही आमची माफक अपेक्षा आहे. नक्कीच आपण बघतोय मिलिंदजी की ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या मागण्यांना जोर धरलेला होता, त्यामुळे विलीकरणाची महत्त्वाचा मुद्दा होताच, परंतु आर्थिक स्थिती या सर्व कर्मचाऱ्यांची सुधारावी याकरता सुद्धा आग्रही भूमिका या आंदोलकांकडनं घेतली जाते आहे. मिलिंदजी, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. यातल्या काही कर्मचाऱ्यांनी मांडलेले मुद्दे एकदम रास्त आहेत की जर का एकदा सरकार